तुमच्याकडे पण राशन कार्ड आहे तर तुम्हाला पण 3 सिलेंडर मिळणार आहेत वर्षाला। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 योजनेअंतर्गत 3 सिलेंडर वर्षाला मिळणार। एका सिलेंडरची किंमत 900 ते 1000 रुपये आहे, तर तुमचे 3000 रुपये महिन्याला बचत होणार आहे। प्लस तुम्हाला कमी दरामध्ये गहू, तांदूळ, खाद्यपदार्थ मिळणार आहेत। खूप चांगली योजना आहे। फॉर्म भरणं आणखी सुरू झालं नाही। कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत हे आत्ताच जमा करून घ्यायचे आहेत। काही दिवसात फॉर्म भरण्याला सुरुवात होणार आहे। माझी लाडकी बहीण योजनेबाबत तसं झालं तसं अनेकांना अप्लाय करायचं आहे। त्यांच्याकडे जे डॉक्युमेंट्स नाही आहेत त्यामुळे लवकर फॉर्म भरता येत नाही, अशी परिस्थिती आपल्यावर येऊ नये म्हणून आता समजून घ्या डॉक्युमेंट कोणती लागणार। या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारची नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, 52.4 लाख महाराष्ट्रातील कुटुंबाला याचा लाभ मिळणार आहे। या योजनेचा फायदा होणार आहे। 52 लाख मध्ये आपलं कुटुंब असावं, आपल्याला या योजनेचा फायदा भेटावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा। डिटेलमध्ये समजून सांगते। चला तर बघूया डिटेलमध्ये। महाराष्ट्र सरकार अंतर्गत या अर्थसंकल्पामध्ये ही योजना आणली गेली आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। तर बघूया या योजनेसाठी काय काय अटी, शर्ती किंवा पात्रता आहे हे आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। बघा, या योजनेचे उद्देश काय आहेत। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे उद्देश महाराष्ट्र शासनामधील राज्यामधील गरीब कुटुंबांना स्वस्त दरामध्ये तांदूळ, गहू आणि इतर खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणे आहे। बघा, या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा उद्देश जे मेन आहे तर गरीब कुटुंबांना स्वस्त दरामध्ये गहू, तांदूळ आणि इतर खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणे या योजनेचा मेन उद्देश आहे। सेकंड उद्देश काय आहे, या योजनेअंतर्गत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत पात्र नागरिकांना वर्षाला 3 मोफत सिलेंडर देण्यात येणार आहेत। महाराष्ट्रात 1.4 लाख कुटुंबियांना या योजनेचा लाभ होणार आहे आणि 3 मोफत सिलेंडर आणि स्वस्त दरात तुम्हाला खाद्य उपलब्ध करून देणार आहेत। बघा, योजनेचा थर्ड उद्देश काय आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत 5 सदस्य असलेल्या कुटुंबांना दरवर्षी 3 मोफत सिलेंडर देण्यात येणार आहे। बघा, थर्ड मेन उद्देश काय आहे तर तुमच्या घरी 5 सदस्य असायला पाहिजे किंवा 5 लोक असायला पाहिजे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। बघा, या योजनेसाठी पात्रता काय लागणार आहे तुम्हाला। बघा, तुम्ही जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला कोणची पात्रता किंवा काय आवश्यक आहे ते आपण पाहणार आहेत। पात्रतामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना घेता येणार आहे। फक्त महाराष्ट्रातील जे नागरिक आहेत किंवा रहिवासी आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ होणार आहे, तर इतर राज्यातील लोकांना या योजनेचा लाभ भेटणार नाहीये। फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील लोकांनाच योजनेचा लाभ होणार आहे किंवा लाभ मिळणार आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्तीकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे। तुमच्याकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे। जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर लगेच लवकरात लवकर तुम्ही रेशन कार्ड काढून घ्या आणि या योजनेचा फायदा घ्या। बघा, थर्ड पात्रता काय आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांनाच मिळणार आहे। बघा, जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे, तर इतर लोकांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये। आणि चौथी पात्रता काय पाहणार आहेत। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे सरकारने लागू केलेल्या उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा जास्त नसणे आवश्यक आहे। बघा, या योजनेसाठी जे उत्पन्न ठेवण्यात आलेले आहे त्या योजनेच्या म्हणजे जे योजनेमध्ये उत्पन्न जे तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे त्या उत्पन्नाच्या आतच तुमचं म्हणजे उत्पन्न असायला पाहिजे वार्षिक, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। बघा, 5वी आणि लास्टची पात्रता काय आहे। कुटुंबामध्ये 5 सदस्य असणाऱ्या व्यक्तींनाच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे लाभ घेता येणार आहे। बघा, तुमच्या फॅमिलीमध्ये 5 व्यक्ती असणे गरजेचे आहे। 5च्या वरी असतील तर तुम्हाला योजनेचा लाभ भेटणार नाही। 5 पेक्षा कमी असेल तर भेटेल, पण 5 तरी असायला पाहिजे। बघा, या योजनेसाठी कागदपत्रे काय लागणार आहेत। कोणती कागदपत्रे जर तुमच्याकडे नसतील तर लवकरात लवकर काढून ठेवा, म्हणजे फॉर्म भरायला सुरुवात झाली तेव्हा तुमची धावपळ व्हायला नको। त्यासाठी
कागदपत्रे बघा, आधार कार्ड लागणार आहे, पॅन कार्ड लागणार आहे, बँक पासबुक खाते, उत्पन्नाचा दाखला, 5 फोटो आकाराचा फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक खाते, उत्पन्नाचा दाखला आणि पासपोर्ट आकाराचा फोटो. आणि काय लागणार आहे, पत्त्याचा पुरावा, रॅशन कार्ड, कौटुंबिक ID पुरावा, जात प्रमाणपत्र. बघा याच्यासाठी पत्त्याचा पुरावा, रॅशन कार्ड लागणार आहे, कौटुंबिक ID पुरावा लागणार आहे आणि जात प्रमाणपत्र सुद्धा लागणार. बघा नेक्स्ट आपण अर्ज प्रक्रिया बघूया. अर्ज कसा करायचा किंवा कधी सुरुवात होणार आहे याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. महाराष्ट्र सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्प 28 जून रोजी सादर करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. बघा 28 जूनला आपला अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे. त्यामध्ये ही योजनेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना याची घोषणा केली गेली आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत 5 सदस्य असणाऱ्या कुटुंबाला वर्षाला 3 घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. बघा या योजनेमध्ये ज्या 5 सदस्य असणाऱ्या कुटुंबाला 3 सिलेंडर मोफत देण्याची घोषणा सुद्धा केली गेली आहे. त्याच्यानंतर बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ महाराष्ट्रामधील 52.4 लाख कुटुंबाला होणार आहे. बघा 52.4 लाख कुटुंबाला या योजनेचा लाभ होणार आहे. त्यामध्ये तुमचं पण कुटुंब असावं. त्यासाठी तुम्ही सगळी पात्रता, त्यानंतर डॉक्युमेंट सर्व तुम्ही व्यवस्थित काढून ठेवा. म्हणजे कधी पण फॉर्म सुटेल तेव्हा तुम्ही अर्ज करायला विसरू नका. बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्याची घोषणा नुकतीच करण्यात आलेली असल्यास कारणाने यासाठी अर्ज कसा करायचा याबद्दल अद्याप माहिती उपलब्ध नाही. म्हणजे बघा याच्यासाठी आणखी माहिती अपुरी आहे किंवा माहिती आलेली नाही आहे. फॉर्म कधी भरायचा यावर व्हिडिओ मी घेऊन येईल. पण त्याआधी ही बघा डॉक्युमेंट्स तुम्ही काढून ठेवायला पाहिजे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यासाठी घोषणा नुकतीच करण्यात आलेली असल्यास कारणाने यासाठी अर्ज कसा करायचा याबद्दल अद्याप माहिती उपलब्ध नाही. बघा फक्त घोषणा करण्यात आलेली आहे की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना येणार आहे. तर लवकरात लवकर येईलच, कारण हे अर्थसंकल्पामध्ये बोललं गेले किंवा घोषणा केली गेलेली आहे. ती येईलच थोड्या दिवसामध्ये. जेव्हा आली तेव्हा माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी व्हिडिओ घेऊन येईल. तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आम्ही या चॅनलवरती घेऊन येत असतो. बघा अशा प्रकारे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 या योजनेचा लाभ मिळाल्यामुळे महाराष्ट्र राज्यामधील अनेक आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांना हातभार लागणार आहे. बघा या योजनेचा खूप गरीब लोकांना फायदा होणार आहे आणि त्यांच्या फॅमिलीसाठी आर्थिकदृष्ट्या पाठबळ मिळणार आहे. तर खूप महत्त्वाची ही माहिती होती. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा.